आणि यानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करावी अशी मागणी केली आहे दिशा सालियनच्या वडिलांनी। मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी या संदर्भात एक याचिका दाखल केली आहे। सामूहिक बलात्कार करून दिशा सालियन यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केलाय। दिशाच्या वडिलांची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, कारण 1-2 वर्षांपूर्वी दिशा सालियनच्या आई-वडिलांनी आम्हाला एकटं सोडा, या प्रसंगी किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये कुणीही काही बोलू नका अशी विनंती माध्यमांना केली होती, राजकीय नेत्यांना केली होती। आणि त्यानंतर 2-1 वर्षांनी दिशा सालियनच्या वडिलांची ही याचिका आता समोर येते। या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात माझ्या सहकारी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, नक्कीच कविता, खरं तर या याचिकेमध्ये NIA चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी केली आहे। मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांनी आरोप केला याचिकेतून, आणि आपल्याला नजरकैदीत ठेवल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्या संदर्भातले पुरावे देखील आमच्याकडे आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आणि या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पानसोली, दिनो मोर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर देखील आरोप करण्यात आलेले आहेत। भाजप नेते आणि मंत्री असलेले नितेश राणे तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी ज्या पद्धतीने दिशाच्या मृत्यूबाबत आरोप केले होते ते तथ्य आहे असं देखील या याचिकेतून सांगण्यात आलंय। आणि ही जी याचिका आहे ही दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या मार्फत दाखल केलेली आहे। आणि अजून या संदर्भातली जी केसची तारीख आहे ती अजून हाती आलेली नाही, मात्र उद्या किंवा परवा ही तारीख देखील लवकरच हाती येईल की ही केस नेमकी कधी उभी राहणार आहे कोर्टात। कविता, निश्चित भाग्यश्री, खरं तर अशा प्रकारची केस जर कोर्टामध्ये दाखल केली गेली असेल तर यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढल्याची शक्यता आहे। कारण भाजपचे नेते आणि सध्या मंत्री असलेले नितेश राणे यांनी वारंवार दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते। या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करावी याची मागणीही त्यांनी अनेकदा केली होती। मात्र जेव्हा ही मागणी जोर धरू लागली होती त्यावेळेस दिशा सालियन यांच्या वडिलांनीच आम्हाला एकटं सोडा अशी विनंती माध्यमांना आणि राजकीय नेत्यांकडे केली होती। त्यानंतर आता दिशा सालियन यांच्या वडिलांनी पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे। दिशा सालियन यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या राहत्या इमारतीच्या उंच मजल्यावरून पडून, आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप नितेश राणे यांनी वारंवार माध्यमांसमोर केला होता। त्यामुळे आता जर अशी याचिका दाखल होत असेल तर त्यामध्ये काही राजकीय पैलू आहेत का, आणि यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का, या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले जात आहेत। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। सामूहिक बलात्कार करून आपल्या मुलीची हत्या केली गेली असा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केलाय, आणि तोच आरोप करणारी याचिका त्यांनी न्यायालयामध्ये दाखल केली आहे। असा आरोप असताना दिशा सालियनच्या मृत्यूची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, एका योग्य चौकशी यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी, त्यांनी तर NIAची मागणी केलेली आहे। आणि याच चौकशीतून सत्य बाहेर येईल असा विश्वास दिशा सालियन यांच्या वडिलांना वाटतो। थेटपणे हायकोर्टामध्ये ही तक्रार दाखल केली आहे। मुंबईमध्ये ही घटना घडली होती आणि आता या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। यावर हायकोर्ट काय निर्णय देतं याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच।